सोयगाव तालुक्यात दुष्काळाची झळ पशुधनापर्यंत पोहोचली आहे। तालुक्यामध्ये चारा आणि पशुधन वाचवण्यासाठी विदारक परिस्थिती निर्माण झाली असून चारा टंचाईमुळे शेतकरी मोठा कुटीला आला आहे। तालुक्यातील घोसला परिसर हा अजिंठा पर्वत रांगांमध्ये येतो। त्या ठिकाणचा परिसर हा डोंगराळ असून बरड जमीन असल्याने विहिरींना पाणी नसल्याने रब्बी हंगाम हा चांगल्या पद्धतीने येत नाही। त्यामुळे रब्बी हंगामात पिके घेता येत नाही। यातच यंदा पाऊस कमी पडला, त्यामुळे शेतीचा वाताहात झालेला आहे। शेती हंगाम अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांना चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे। दुष्काळाचा वाईट परिणाम हा पशुधनावर होऊ लागला आहे व पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चाऱ्यांची साठवणूक करताना मोठी कसरत करावी लागत आहे। न परवडणारा चारा आणि पाणी टंचाई अशा प्रश्नांना कंटाळून शेतकरी हतबल झाला आहे। कडब्याचे दर शेकडा 2.5 ते 3,000 रुपये इतक्या प्रमाणात आहे। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। पशुधन सांभाळताना तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र पाहायला दिसत आहे। अनेक शेतकरी गावोगावी जाऊन चारा व मका विकत घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। ज्ञानेश्वर पाटील, MCN न्यूज, सोयगाव।